तर डिलिव्हरी झाल्यानंतर 4 ते 5 तासाच्या दरम्यान आपल्या ह्या जनावरांचा चीक काढणं अतिशय गरजेचं आहे. तर आता ही लहान वासरांना आम्ही काय केलेलं आहे की ही लहान वासरं जी आहेत त्यांना कासेला लावायचं आणि मग ते पाणवायचं, तर हे मातृत्व असतं. तर आज या ठिकाणी जर हे वासरू बघितलं, लहान वासरू, तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी ते पीत आहे. म्हणजे थोडक्यात काय, एक प्रकारचं हार्मोन्स तयार करण्याचं काम या ठिकाणी हे वासरू करतं, जेणेकरून ह्या आपल्या आईची भावना तयार व्हावी आणि त्या ठिकाणी दुधाचा फ्लो किंवा दुधाचं प्रेशर हे कासेमधून त्या सडामध्ये यावं. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही हे काम केलेलं आहे. तर आता हे वासरू 3 दिवस या ठिकाणी ठेवायचं. 3 दिवस वासरू ठेवल्यामुळे काय होणार आहे, तर त्याचा एकमेकाचा सुगंध, म्हणजे म्हैस वासरू या बाजूला, इकडच्या बाजूला ही म्हैस त्याचं वासरू, आता हे 3 दिवस इथं ठेवायचं. अगदी त्याच्या शीपासून ते त्याच्या लघवीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सुगंध एकमेकांना ते घेत असतात. आणि मग हे मातृत्व जागा करण्यासाठी वासरू हा एक एकमेव पर्याय आहे.